गुड मॉर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सभा भरली गिधडांची वाघाची जागा घेण्यासाठी, पण गिधडांना एवढं माहिती आहे की वाघाची जागा कुणीही घेऊ शकत नाही. म्हणजेच जे काय अजितदादा पवार आहे यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. त्यांचं बोलणं, लोकांसाठी झगडणं, काम करणं ही शैली परत होणार नाही. तुम्ही किती सभा घ्या, काही घ्या, पण त्यांनी संघर्ष करून त्यावेळेस लोकांना एक करून त्यांच्या गटाच्या माणसांना एकत्र करून जे काही पद मिळवलं होतं, त्या पदावर जर तुम्ही आयतं जाण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यांची पत्नी खंबीर आहे गट नेते पद सांभाळण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री पद बनण्यासाठी सुद्धा. हे सिद्ध झालं आहे. म्हणजे बरेच लोक म्हणले की अतिघाई झाली, असं झालं तसं झालं, पण आयतं टाळूवरचं लोणं खाण्यासाठी बरेच राजकारणी टपून होते आणि त्यांच्या मनात ती खंत झाली असेल की आता की पद भेटणार असं तसं. पण सगळे प्रश्न बाजूला सारून सुनेत्रा वहिनी तयार झाल्या आणि उपमुख्यमंत्री झालेल्या आहे. त्यांना शुभेच्छा. एवढे मोठे मोठे धडधाकट मुलं दोन असताना इतर पक्ष म्हणजे रोहित असेल किंवा शरद पवारचे असेल पक्षांकडे जाणं चांगलं ना, म्हणजे योग्य निर्णय नव्हता. त्यामुळे चांगलं केलेलं आहे. आणि गिधडांनी किती प्रयत्न केला तरी वाघाची जागा घेणार नाही. दादांची उणीव कायम भासत राहील असं मला तरी वाटतंय. पण बरेच जण म्हणतात इतकी घाई का केली, पण आता राजकारणाचा गाडा आहे, इथे माणुसकी नसते. आपल्या इकडे कसं असतं माहिती का, एखादं जर कुणी वारलं तर त्या घरी आपण आजूबाजूचे लोक भाकरी घेऊन जातो, त्यांच्या दुःखात सहभागी होतो. 10वा 13वा होस्तर त्यांच्या घरी जाणं येणं असेल, उठणं बसणं असेल, असं असतं. पण या राजकारणात असं काही नाहीये असं आपल्याला समजलं असं, आणि लगेचच निर्णय लगेचच ये. ठीक आहे, मान्य आहे की हे पद सांभाळायचं आहे, लोकांचं बघायचं आहे, लोकांचा विचार करायचा आहे. एक क्षुल्लक फॅमिलीचं वेगळं असतं. पण संस्कृती अशी नाही आहे आपली की मेल्यानंतर लगेचच पदाची अपेक्षा करायची, असं करायचं तसं करायचं. पण ह्या पदासाठी बरेच जर टपून असले, राजकारण करत असले तर निर्णय घेण्याला चांगलं केलंय असं मला तरी वाटतंय. असो, आता बघूया उपमुख्यमंत्री पद भेटलेलं आहे.